महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार का? राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवार भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत म्हणजेच एनडीए मध्ये सहभागी होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या काही महत्वाच्या बैठकीनंतर या चर्चांना प्रचंड वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील वरिष्ठ नेत्यांनी स्वतंत्रपणे फडणवीसांची भेट घेतल्याने पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याच्या चर्चा रंगल्यात. नेमकं काय घडलं? या बैठकीत काय चर्चा झाली? आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडू शकतं? चला सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी शनाया. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने अनेक मोठे राजकीय भूकंप पाहिले आहेत. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली आणि त्यानंतर जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील मोठी फूट पडली. अजित पवार यांनी पक्षातील अनेक आमदारांना सोबत घेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता दिली, तर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावाने स्वतंत्र पक्ष स्थापन केला. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन स्वतंत्र गट महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सातत्याने सुरू आहे. अनेकदा या चर्चांना अफवा म्हटलं गेलं, तर अनेक नेत्यांनी अशा कोणत्याही हालचाली नसल्याचं देखील सांगितलं. मात्र मंगळवारी घडलेल्या राजकीय घडामोडींनी या चर्चांना पुन्हा एकदा मोठं बळ मिळालं आहे. सर्वप्रथम शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी देखील फडणवीसांची स्वतंत्र भेट घेतली. या सलग झालेल्या बैठकींमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाली आहेत. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याच कारणांमुळे विविध शक्यतांवर सध्या चर्चा सुरू झाली आहे. काहींच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत प्राथमिक चर्चा झाली असावी, तर काहींच्या मते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला भविष्यात महायुतीत सामील करून घेण्याबाबत देखील पडद्यामागे हालचाली सुरू असू शकतात. मात्र या दोन्ही शक्यतांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या बैठकीपूर्वी जयंत पाटील यांनी भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची देखील भेट घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीचं महत्व आणखीनच वाढलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील जवळपास निम्मे आमदार आणि खासदार सत्ताधारी महायुतीत जाण्याच्या बाजूने असल्याचं सध्या बोललं जात आहे. त्यामुळे भविष्यात पक्षांतराचा धोका निर्माण होऊ शकतो अशी देखील सध्या चर्चा सुरू आहे. मात्र शरद पवार यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका त्यांची स्पष्ट केलेली नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र आले तर सर्वात मोठा प्रश्न असेल तो नेतृत्वाचा. कारण शरद पवार हे आजही राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात प्रभावी नेते मानले जातात. कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. दुसरीकडे अजित पवार यांचा गट सध्या सत्तेत असून सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे पक्षाचं नेतृत्व कोण करणार? पक्षाध्यक्ष कोण असणार? संघटनेवरील नियंत्रण कोणाकडे राहणार? विधिमंडळातील नेतृत्व कोण करणार? आणि मंत्रिपदाचं वाटप कसं होणार? यावर मोठ्या राजकीय वाटाघाटी होण्याची सध्या शक्यता आहे. त्यातच दोन्ही गटातील सर्वच नेते विलिनीकरणाच्या बाजूने आहेत असं चित्र नाही. शरद पवार गटातील काही नेते भाजप सोबत जाण्याच्या बाबत साशंक असल्याचं सांगितलं जात आहे, तर अजित पवार गटातील काही नेत्यांनाही विलिनीकरणानंतर स्वतःचा प्रभाव आणि सत्तेतील वाटा कमी होईल अशी भीती असल्याची सध्या चर्चा आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा मार्ग तितका सोपा नसल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचं पाहायला मिळतंय. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला कायदेशीर नोटीस देखील पाठवत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते 26 फेब्रुवारी रोजी झालेली संघटनात्मक निवडणूक पक्षाच्या संविधानानुसार झालेली नाही, तसेच ती कोणत्या अधिकाराखाली पार पडली यावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. यापूर्वी देखील निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत काही तांत्रिक त्रुटी असल्याचं वृत्त समोर आलं होतं, म्हणजे माहिती समोर आली होती. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या पदांचा देखील उल्लेख चुकीच्या स्वरूपात झाल्याच्या चर्चा होत्या. जरी राष्ट्रवादी काँग्रेसने हा फक्त तांत्रिक दोष असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी देखील या घडामोडींमुळे पक्षात अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांना बळ मिळालं. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत पक्षात कोणती देखील फूट नसल्याचा दावा केलाय.
पक्षहितासाठी सर्व मतभेद अंतर्गत पातळीवरच सोडवले जातील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. एकूणच काय तर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी केवळ नियमित राजकीय चर्चा होत्या की त्यामागे मोठं राजकीय गणित दडलं होतं? राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? शरद पवार महायुती किंवा एनडीए मध्ये सहभागी होणार का? की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात स्पष्ट होतील. मात्र सध्या तरी कोणताही निर्णय अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. तरी देखील पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींनी महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकता नक्कीच वाढवली आहे. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का? शरद पवार महायुतीत सहभागी होतील का? की सध्याच्या चर्चा केवळ राजकीय अफवा आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.